महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत पाहणी केली। शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी नुकसानीची पाहणी केली, तर कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून सुटता कामा नये, मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। पण नुकसान फार मोठं आहे। झाडाच्या झाड उन्मळून पडले, संपूर्ण बगीचे उद्ध्वस्त झाले आणि संत्र्याचं फार मोठं नुकसान झालं, कपासाचं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं। काही शिल्लक नाही आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला राज्याचे पंचनामे, आमचे जिल्हाधिकारी, संपूर्ण महसूल प्रशासन, संपूर्ण ॲग्रिकल्चर प्रशासन, कृषी विभाग आणि ग्रामविकास विभाग या सर्व विभागाकडनं पंचनामे या ठिकाणी सुरू झाले। रोजचेच पंचनाम्याचे आकडे आम्ही घेतो आहे। पंचनामा करताना प्रत्येक घराचा, प्रत्येक शेताचा वेगवेगळा पंचनामा करावा लागतो, कारण प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येक शेताची परिस्थिती वेगळी आहे। कुणाकडे संत्रा आहे, कुणाकडे कपास आहे, त्यामुळं पंचनामे ॲक्युरेट व्हावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।